तर आहेत, पण एक महत्त्वाचा भाग असा आहे की 3 तासाच्या चर्चेनंतर तुम्ही 5 दिवसांचा अल्टिमेटम परत दिलात. जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन होणारच असा याचा अर्थ आहे का? हो, आंदोलन थांबणार नाही भाऊ. कारण का की तुम्ही करा, मराठ्यांचे मन जिंका. हे बघा, जळून उपयोग नाही. करणाऱ्याला मंत्र्यांना नावं ठेवून उपयोग नाही. आपण सुद्धा त्या क्षमतेनं करावं लागत असतं. गोरगरिबांच्या मनावर राज्य करावं लागत असतं. तसं तुम्ही पण करा, हे त्यांना तोंडावर सांगितलंय मी. शिंदे साहेबांचे लोक कामं करतायत, त्यांचे लोक प्रोटोकॉल तोडतायत. गोरगरिबांच्या वेदना जाणून घ्यायला डायरेक्ट लोकात जात आहेत. तुम्ही जा, तुम्ही या, तुम्ही मन जिंका, तुम्ही राज्य करा मनावरती. अजितदादांचे तसंच करतात, भाजपचे अर्धे मंत्री पण तसंच करतायत की लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, प्रोटोकॉल तोडून जात आहेत येतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का आमच्याकडे मंत्र्यांनी येऊ नये गरीब मराठ्यांकडे आणि प्रश्न सोडू नये, मराठ्यावरती अन्याय व्हावा असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला करायचं नाही, त्यांनाही करू द्यायचं नाही. ही भूमिका फक्त योग्य नाही आहे. तुम्ही तुमच्यात बदल करा, स्वतः तुमच्या स्वतःत बदल करा तुम्ही, आणि तुम्ही लोकांच्या मदतीला या. बरं, आता यात आणखीन एक भाग असा आहे जो राजकीय आहे. तुमच्या आणि उदय सामंतांच्या भेटींवरनं सुद्धा अनेक वेळा आरोप झालेले आहेत. तर त्यावर तुम्ही काय म्हणाल? या अनुषंगाने आज काय घडलं? मी म्हणतो का करता? अरे ते प्रोटोकॉल तोडते, ते गोरगरिबांच्या वेदनासाठी डायरेक्ट लोकात जाते. तुम्ही क्षमता ठेवा ना, तुम्ही क्षमता ठेवा. शिंदे साहेब आंतरवालीत आले, मुख्यमंत्री स्वतःला म्हणले नाही. लोकांसाठी गावात आले, लोकांच्या समस्यासाठी, गोरगरिबांच्या समस्यासाठी वाशीला पण आले. तुम्ही या ना, तुम्ही लोकात घुसा ना. तुम्ही असं वागतात की तुमच्याशिवाय कोणीच नाही, आणि मग लोक कसे प्रेम करतील तुमच्यावरती, माया कशी करतील? तुम्ही कामं करा. तुमचे अर्धे मंत्री चांगले कामं करतायत, भाजपचे अजितदादाचे मंत्री काम करतायत, फडणवीस शिंदे साहेबाचे पण करतायत. तुम्ही करा, हे म्हणणं आहे आमचं. तुम्ही कोणी येऊन तुम्हाला वाटतं का मराठ्याच्या दारात जाऊ नये, मराठ्याच्या समस्या जाणून घेऊ नये, म्हणजे मराठ्यावर अन्याय करायचा? या भूमिका चांगली नाही तुमची. तुम्ही या, तुम्ही बसा, तुम्ही मराठ्याच्या विरोधात जाऊ नका, मराठ्यांचे प्रश्न सोडवा. तुम्ही मराठ्याच्या मनावर राज्य करताल ना. यांनी असंतोष पसरायला लागला, खतखत पसरायला लागली मराठा समाजात तुमच्याविषयी, कारण तुम्ही ते तसं बोलल्यामुळे ते कामं करतायत. हो, सांगता क्षणी कामं करतात लोकांच्या, गोरगरिबांची. बरं, तुम्ही एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला आणि याच मुद्द्याला धरून तुम्हाला एकनाथ शिंदेंचा माणूस असा आरोप आज ॲडव्होकेट